जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटानं उमेदवार देऊ नये अशी विनंती शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना केली होती। मात्र ठाकरे गटानं जयंत पाटील यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय। यावर बोलताना नामदार मुश्रीफ यांनी शरद पवारांचं म्हणणं उद्धव ठाकरे यांनी ऐकलेलं दिसत नाही अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे। बघा, विधानसभेच्या निवडणुकीत तोंडावर सगळे पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत असतात स्वबळावर करण्याचे। त्यामुळे जोपर्यंत निवडणुकी लागत नाही तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार। विधान परिषदेची निवडणूक सध्या सुरू आहे, काय होईल वाटते? शेवटचा दिवस होता अर्ज माघारी घ्यायचा। नाही, विधानसभेच्या निवडणुकीला आता राहिलेले आहेत। आता निवडणूक होईल आणि महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील। ठाकरे गट किंवा शरद पवारांच्या उमेदवाराला धोका बसेल असं माहितीकडून सांगितलं जाते। आता कोणतरी पराभव महायुती सगळे येणार म्हणजे कोणाचा पराभव त्यांचाच होणार ना। जयंत पाटलांचा पराभव करण्यासाठी शिवसेनेने उमेदवार दिला असा आरोप तो काय मला त्यांचा अंतर्गत प्रश्न नाही, परंतु पवार साहेबांचं उद्धव ठाकरेंनी ऐकलेलं दिसत नाही। विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष स्वबळाची तयारी करत असतात। आमदार विनय कोरे यांनी राज्यातल्या 12 जागा देण्याची मागणी महायुतीकडे केली आहे। यावर बोलताना नामदार मुश्रीफ यांनी महायुतीचे नेते याबाबत निर्णय घेतील असं सांगितलं। मेरिट आणि निवडून येण्याची क्षमता महत्त्वाची आहे, त्यांनी ते दाखवून दिलंय आणि नेते मंडळींना पटलं तर देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। आता महायुतीचा नेते मंडळी बसतील आणि निर्णय घेतील, कुठे त्यांच्या निवडणूक म्हणजे उमेदवार निवडून येतील तिथं देतील। तशी झाली तर जागा आपण सोडणार आहे का भाजप आणि राष्ट्रवादी? माझं मत काय की मेरिट हे शेवटी महत्वाचं आहे, निवडून येण्याची क्षमता। आता तिथे ते दाखवून दिलं आणि नेते मंडळ पटलं तर होईल ते। दरम्यान विशाळगड इथल्या अतिक्रमणाबाबत बोलताना त्यांनी विशाळगडावरील जागा ही पुरातत्व विभागाच्या नावावर असून अतिक्रमणाचा वाद सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं सांगितलं। जलजीवन मिशनच्या कामाकरता रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खुदाई करण्यात आली असली तरी रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी या एस्टिमेटमध्ये तरतूद करण्यात आल्याचंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं।